ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेर जयांचे किलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या विठ्ठला 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 अनुसरे तो अमर झाला अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज यांचा 4 चरणांचा यच्चे यावत भूतलावर जो जो जीव जन्माला आलेला आहे त्या प्रत्येक जीवाची जी सार्वत्रिक इच्छा आहे की आपण अमर झालो पाहिजे, कधी मरू नये, ती इच्छा कशाने पूर्ण होईल या गोष्टीचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला विठ्ठला महाराज म्हणतात या जगात ज्याला अमर व्हायचं आहे त्यानं एकच केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तुकोबाराय म्हणतात अनुसरे तो अमर झाला. कारण इथून पाठीमागं जी जी मंडळी अमर झाली ती अनुसरली. अनुसरण करणे म्हणजे भगवंताच्या मागे जाणे किंवा भगवंताची शरणांगती करणे. आणि एकदा की अमर झाला की संसारापासून तो दूर गेला. जन्म मृत्यू रूपी संसार त्याच्या जीवनामध्ये राहिला नाही. म्हणून अंतरला संसारा. तो कधी गर्भवास पाहत नाही, कारण जन्मच नाही, मग गर्भवास कसला? न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. उलट भगवंत त्या सगुण भक्ताची कशी सेवा करतो, त्याचे लळे कसे पुरवतो याकरता मातेचा दृष्टांत तृतीय चरणामध्ये दिला. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. आई ज्याप्रमाणे आपल्या लेकराला कधी विसंबत नाही, त्याचे सगळे लळे पूर्ण करते, त्याप्रमाणे अशा शरणागताचे सर्व लळे आईप्रमाणे पूर्ण करणारा पांडुरंग परमात्मा आहे. तुकोबाराय म्हणतात या त्रिभुवनामध्ये ज्याची सत्ता आहे, जो सर्व समर्थ आहे, जो सर्व सत्ताधीश आहे, अशा पंढरीश पांडुरंग परमात्म्याला मी अनुसरलो आणि त्यानं माझं रक्षण केलं. किंवा दुसरा अर्थ त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. एकदा त्याला शरण गेलं की तो आपला रक्षण करता होतो आणि भगवंत रक्षण करता झाला की त्रिभुवनामध्ये सत्ता आपली निर्माण होते. अशा अर्थाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा, आज आपण सर्वजण अत्यंत शोकाकुल अंतःकरणाने या ठिकाणी किम निमित्ताने समुपस्थित आहोत याची सर्वांना कल्पना आहेच. तरी देखील आपल्या श्री क्षेत्र देणेवाडी या गावातील एक मार्दवी अजातशत्रू असा परिवार आणि त्या परिवारातील श्रीमती शोभा शैलेंद्र देशमाने यांच्या सासूबाई, खरं म्हणजे कैलासवासी शैलेंद्र देशमाने यांच्या मातोश्री, त्याचबरोबर सौभाग्यवती मंगला बाबाजी मेधने, सौभाग्यवती संगीता शिवाजीराव ठाकरे, सौभाग्यवती कुसुम सुभाष जाधव, सौभाग्यवती मीना शिवाजी मातेरे यांच्या मातोश्री, सौभाग्यवती निकिता सचिन शेळके, कुमार ओंकार आणि कुमार हरिभक्तीपरायण अंकित महाराज देशमाने तथा अंकित शैलेंद्र देशमाने यांच्या आजीबाई कैलासवासी गंगा भागीरथी द्रौपदाबाई विश्वनाथ देशमाने यांना इहलोकाची यात्रा संपून आज बरोबर 1 वर्ष पूर्ण होत आहे. आणि त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने ही कीर्तन सेवा देशमाने परिवाराच्या वतीनं आदरणीय श्री अंकितजी यांनी माझ्याकडे सुपूर्त केली. त्याचा परिपाक मी या ठिकाणी उपस्थित आहे. कीर्तनाच्या साथीकरता उपस्थित असणारे महाराष्ट्रातील दिग्गज मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आकाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषण आमचे सन्मित्र हरिभक्तीपरायण विकासजी महाराज बेलुकर यांचे ते शिष्य आहेत आणि अतिशय चांगला पखवाज वाजवतात, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय विनेकरी बाबा, उपस्थित सर्व स्टाळकरी,
इकडच्या बाजूला गायनाचार्य आदरणीय ढगे महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण वैभव महाराज, आदरणीय हरिभक्तीपरायण नागनाथ महाराज, गौरव महाराज, आपल्या गावचे भूमिपुत्र गोकुळ महाराज, आदरणीय भरवीरचं भजनी मंडळ, आदरणीय आमचे कैलास बाबा, आमचे गुरुबंधू हरिभक्तपरायण वैभव महाराज, भरवीरचं सगळं भजनी मंडळ, सर्व उपस्थित विनेकरी महाराज, आमचे शंकर नाना वगैरे, विठ्ठल महाराज ढगे गावातलेच आहेत, म्हणून सर्वच भजनी मंडळी उपस्थित आहे. आता प्रत्येकाचा नामोल्लेख करणं अशक्य आहे. माझ्या समोर बसलेले सर्वच जण माझ्यासाठी अत्यंत वंदनीय आहात. एकाच उभीमध्ये सगळ्यांना वंदन करतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, मी दुबळा अर्चितसे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की. या शब्दामध्ये सर्वच भगवान स्वरूप श्रुतवृंदांच्या चरणी विनम्र भावानं नतमस्तक होतो. पेटी मास्तर धनुदादा, साऊंडवाले मोरया दादा, तुम्हाला दोघांनाही धन्यवाद देतो. थांबतो. सेवेला सुरुवात करूयात. विठाला विठाला सज्जन हो, ज्या निमित्तानं आज आपण या ठिकाणी उपस्थित आहे ते निमित्त श्राद्धाचं आहे. खरं म्हणजे आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये श्राद्ध हा एक संस्कार आहे. आपल्याकडे 16 संस्कार सांगितलेले आहेत. संस्कारानं जो देश चालतो त्या देशाला भारत देश असं म्हटलेलं आहे. इतर देशांमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला संस्कार दिसणार नाही. तिथं सगळे विधी हे करारावर चालतात. पण फक्त भारत देश असा आहे की ज्या भारत देशामध्ये संस्काराची चर्चा होते. मग किती संस्कार आहेत. ज्या दिवशी मातेच्या गर्भामध्ये आपली प्रतिष्ठापना झाली तोही एक संस्कार आहे, त्याला गर्भाधान संस्कार म्हटलेला आहे. आणि शेवटचा जो संस्कार आहे अंत्येष्टी, असे एकूण 16 संस्कार आपल्या भारतीय परंपरेमध्ये तथा सनातन हिंदू धर्मामध्ये आपल्याला पाहायला भेटतात. आणि त्या अंत्येष्टी संस्काराअंतर्गत काही कर्तव्य, काही नैमित्तिक कर्म हे पुत्रांच्या दृष्टीनं किंवा मुलींच्या दृष्टीनं आपल्या मातापित्याच्या संबंधी येत असतात. त्यातलं आजचं श्राद्ध ही एक कर्तव्य आहे. विठाला विठाला विठाला. खरं म्हणजे माता पित्याच्या विषयी दोनदा आपण कृतज्ञता भाव व्यक्त केला पाहिजे. एक, माता पिता जिवंत आहे तेव्हाही त्यांच्याविषयी कृतज्ञता असली पाहिजे, आणि माता पिता गेल्यानंतरही त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. माता पिता जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान केलं पाहिजे, आणि आईबाप गेल्यानंतरही पिंडदान केलं पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. माऊली ज्ञानोबाराय म्हणतात हे एक शारीरिक तप आहे. आईबापाची सेवा करणं हे तप आहे, लक्षात ठेवा. माता पित्याच्या सेवेवरून स्वतःचं शरीर ओवाळून टाकणं याच्यासारखी श्रेष्ठ तपश्चर्या काका या जगामध्ये नाही. काय वर्णन केलेलं आहे. देवद्विज कुरु प्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य महिंसाच शारीरम तप उच्चते. शारीरिक तपाची व्याख्या करत असताना प्राज्ञ पूजनम, प्राज्ञ शब्दाचा अर्थ होतो वडीलधारी मंडळी, यांचं पूजन करणं ही एक तपश्चर्या आहे. आणि जोपर्यंत माणसं तप करत नाही तोपर्यंत समाजात त्यांची पत निर्माण होत नाही. विठाला 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 विठाला. महाराज, कुठल्याही व्यक्तीला देवपणा प्राप्त करून घ्यायचा असेल तर त्यानं तप केलं पाहिजे, कारण तपाशिवाय देवपण प्राप्त होत नाही. हरिपाठामध्ये माऊलींना विचारा, तपाचे सामर्थ्य तपेविन दैवत दिल्याविन प्राप्त. तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त. तपाशिवाय मनुष्य तेजस्वी बनत नाही, मनुष्य पत त्याला प्राप्त होऊ शकत नाही. देवाच्या दरबारात, संतांच्या दरबारात, समाजामध्ये पत प्राप्त करायची त्यानं काय केलं पाहिजे, तप केलं पाहिजे, तपाशिवाय नाही. मग शारीरिक तपाचा विचार करत असताना सांगितलं माता पित्याची सेवा करणं यासारखं श्रेष्ठ तप नाही. एवढी पत निर्माण झाली
की द्वापार युगामध्ये भीष्माचार्यांची जी पत होती देवाच्या दरबारामध्ये, तीच पत भक्त पुंडलिकाची निर्माण झाली. कशामुळे? कशामुळे? कारण या दोघांमध्ये एक साम्य आहे. भीष्माचार्यांनी देखील देवाला उभं केलं, बरोबर. जोपर्यंत पवित्र एकादशीचा दिवस येत नाही, भाद्रपद शुक्ल एकादशी येत नाही, जोपर्यंत उत्तरायण होत नाही, जोपर्यंत माझी इच्छा होत नाही देह ठेवण्याची, देवा तोपर्यंत तू माझ्या पायाजवळ उभा राहा. देवाला पायाजवळ उभं केलं कुणी? भीष्माचार्यांनी. आणि कुठपर्यंत? भगवंताशी तोंड सोडून उभे राहिले होते. त्यावेळी भीष्माचार्यांनी सांगितलं, हे तोंड सोडून उभं राहणं म्हणजे काय, रोजान लावल्यासारखं नको उभा राहू, जरा हसतमुख उभा राहा. देवाला हसतमुख उभं केलं. कुठपर्यंत? जोपर्यंत शेवटचा श्वास घेत नाही, मरत नाही, तोपर्यंत इच्छामरणी होते भीष्माचार्य. आणि म्हणून देवाला उभं केलं भीष्माचार्यांनी. तप होतं म्हणून, त्यांच्यासारखा तपस्वी कोणी नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, भक्त पुंडलिकानं उभं केलं. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे केले, परब्रह्म उभे काय केले? परब्रह्म उभे ठेले. कशासाठी? माय बाप केवळ काशी, तेने नवदावे तीर्थासी. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. देवाला उभं करण्याचं सामर्थ्य. आपण एवढे तपस्वी आहे की ती लाल परी असते ना एसटी, ती सुद्धा आपल्याच्यानं उभी राहत नाही महाराज. एवढे डेंजर आहेत आपण. तेव्हा देवाला कधी उभं करणार आपण महाराज? आपली घरची देवी आहे ना, ती देवीला म्हटलं नाही थांब 5 मिनिटं जाऊ नको, ती सुद्धा थांबत नाही महाराज आपल्याच्यानं. तेव्हा उभं कधी करता येईल आपल्याला? त्याच्याकरता तपश्चर्या असावी लागते. आणि म्हणून पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे ठेले. काय तपश्चर्या? ज्ञानोबारायांनी तपाची व्याख्या सांगितली. ज्ञानोबाराय म्हणतात, सकळ तीर्थांची धुरे जी का माता पितरे, तया सेवेसी किर शरीरे लोण कीजे. माता पित्याच्या सेवेवरून आपलं शरीर ओळून टाकणं ही सर्वात श्रेष्ठ तपश्चर्या आहे. पण आज तसं घडताना दिसत नाही. जिवंतपणे आईबापाच्या पाळ्या लावल्या जातात. जर 4 भाऊ असतील ना, तर एक हप्ता एका भावाकडे ठेवले जातात आईबाप. त्यांच्या दवाखान्याचा खर्च, त्यांची भाकर भाजी, काय त्यांचं राहण्याचं वगैरे असेल ते सगळं पाळ्या लावल्या जातात. ही दुर्दैवाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. यामध्ये बिगर माळकऱ्यांची संख्या कमी आहे. जास्त हाल माळकऱ्यांच्या आई बापाची. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, जे शिकलेले नाही आहेत, अडाणी आहेत, ते सुद्धा आईबापाला सांभाळतात. परंतु जे स्वतःला जास्त स्मार्ट समजतात, गाव सांभाळायच्या बाता करतात ना, त्यांनाच त्यांचे आईबाप सांभाळत नाही. ही वस्तुस्थिती आहे महाराज. खरं खोटं आहे. आणि आईबाप गेल्यानंतर मग मात्र मोठमोठे कार्यक्रम ठेवायचे, याला काही अर्थ उरत नाही. करा तुम्ही, नाही असं नाही. भागवत कथा करा, रामकथा करा, सप्ताह करा, कीर्तन करा. पण आयुष्यभर जर तुम्ही आईबापाला सांभाळलेलं असेल तर केलं तर सोन्याला सुगंधच आहे ना. पण तुम्ही आईबापाला सांभाळत नाही, मेल्यानंतर मग जिंदा बाप को रोटी न देवे, मरे बाद पछतायो रामा, मरे बाद पछतायो. हो, मुठभर चावल छत पर फेके, बाप को कौवा बनायो. अडाणी दुनिया भजन बिना कैसे करियो. पितरपाटा चालू आहे तुमच्याकडे. काय करतात तुम्ही सांगा बरं. हा, मी सांगितलं ते नाही, कबीर महाराजांनी जे सांगितलं तेच चालू आहे. मी कोण सांगणारा? मी किशोर आहे अजून, लक्षात ठेवा. मी सांगू शकत नाही काय. विठ्ठल विठ्ठल. म्हणून जिंदा बाप को रोटी न देवे, मेल्यानंतर पश्चाताप होतो. मग त्या चपाती चुरायची, त्याच्यात खीर ओतायची, बाहेर यायचं, मग छतावर फेकायची. काय म्हणायचं? काव 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 काव.
कबीर महाराज अशी कानाखाली वाजवतात का रे, तुझा बाप म्हणजे कावळा होता का? जोपर्यंत हाडामासाचा जिवंत होता तोपर्यंत किती चपातीत खीर ओतून खायला दिली रे तू? हां, त्यावेळेस तर तू नवरा बायकोला सेपरेट बनवायचा आणि सकाळचं शिळपाका आईबापाला वाढायचा. शेडमध्ये आईबापाला ठेवलं, तू बंगल्यात राहिला. लाज वाटत नाही आता? आता काव 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 करत बसतो. 51,000चाच बाबा बोलवायचा आम्हाला. काही हो, आमचा बाप मेला 51,000चा. अरे त्या बापाला 51,000 रुपये ऑपरेशनला सांगितले होते डॉक्टरनी, तेव्हा तू भरले नाही. हां, आणि आता कशा करता? काय नाही, मेलेल्या आईबापाचं भांडवल करायचं आणि आम्ही किती मोठा कार्यक्रम करू शकतो हे जगाला दाखवायचं. एवढाच विषय आहे, दुसरं काही नाही. त्याच्या पाठीमागं श्रद्धा असते, असं काही नाही. यत् श्रद्धेन क्रियते श्राद्धा. श्राद्ध शब्दाची व्याख्या आहे, तुम्ही तुमच्या माता पित्याच्या प्रित्यर्थ श्रद्धेनं जी क्रिया करतात त्याला श्राद्ध म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, जिवंतपणे जर तुम्ही आईबापाला सांभाळलं नाही आणि मेल्यानंतर कितीही मोठं पिंडदान केलं, श्राद्ध घातलं, तर तो हलकटपणा आहे. नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. जिवंतपणे अन्न द्यायचं नाही आई बापाला, मेल्यानंतर पिंडदान. काय फायदा आहे? सगळेच मुलं तशी करतात असं मला म्हणायचं नाही. आजच्याही युगामध्ये भक्त पुंडलिकासारखी मायबापाची सेवा करणारी अनेक मंडळी आहेत, लक्षात ठेवा. नाही असं नाही, आपणही समाजामध्ये डोळ्याने पाहतो. अनेक लोक असे आहेत की ते माता पित्याची खरोखर मनोभावे सेवा करतात. स्वतःचं शरीर माता पित्याच्या सेवेवरून ओवाळून टाकतात. सगळेच दुर्जन आहेत असं नाही, पण बऱ्यापैकी आपल्या मातृदेवो भव पितृदेवो भव ही संस्कृती असणाऱ्या भारत देशामध्ये देखील आता माता पित्यांना देव मानायचं तर सोडूनच द्या, पण माता पित्यांचा छळ करताना आपल्याला बरेच लोक दिसतात. आईबापांचा छळ, इकडं माता मावल्यासुद्धा सासू सासऱ्यांचा छळ करतात, लक्षात ठेवा. पण एक लक्षात ठेवा, आपणही कधीतरी म्हातारे होणार आहे आणि आपल्याही जीवनामध्ये असं वृद्धत्व येणार आहे. आपण जे करतो तेच आपल्याला भोगायला येतं, लक्षात ठेवा. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले ऐसे किती. तुमच्या लेकरांनी तुमचा आदर्श घ्यावा असं वाटत असेल तर लेकरांना सार्थ उपदेश हा काही शब्दानं होत नसतो. फक्त सांगून चालत नाही की आईबापाची सेवा करा. ज्यावेळी तुम्ही स्वतः तुमच्या सासू सासऱ्याची सेवा कराल आणि तुम्ही तुमच्या आईबापाची सेवा कराल, ते मुलं बघतील आणि मुलांनी बघितल्यानंतर मुलं तसं आचरण करतील, मग तुमची सेवा करतील. सार्थ उपदेश हा शब्दानं होत नसतो, कृतीनं होत असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपण जसं करू तसंच आपल्याला भोगायला येईल ना. म्हणून मुलांनी आईबापाची सेवा करावी हा एक भाग झाला, पण दुसरा महत्वाचा भाग असा आहे की आईबापानं देवासारखं वागलं पाहिजे. बरोबर ना? मातृदेवो भव म्हणजे मातेला देव मानणारा हो, हा एक अर्थ आहे. आणि तू देव, तुला वेदानं देव म्हटलंय, तू अगोदर माता आहे, तू देवासारखी वागणारी हो आईसाठी. आणि बापासाठी सुद्धा पितृदेवो भव, तू देवासारखा वागणारा हो. बरोबर ना? जर बापच जुगार खेळत असेल तर पोरांनी काय आदर्श घ्यायचा? बापच जर दारू पित असेल, बापच जर नको नको ते उद्योग करत असेल, तर मुलांनी अशा बापाकडून काय आदर्श घ्यायचा मला सांगा. म्हणून वेदानं म्हटलंय बापाला देव मानणारा हो मुलांकरता, पण दुसऱ्या बाजूला बापानं सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे आणि आईनं सुद्धा देवासारखं वागलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. तुमच्याविषयी मुलांच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा निर्माण व्हावी याकरता मुलांच्या करता आपण काय केलंय? असं काय करतो आपण? आपण आपली कर्तव्य आईबाप म्हणून पार पाडतो का? या वाक्यापुढे प्रश्नचिन्ह आहे. आज दुर्दैवाची गोष्ट आहे, खरं सांगतो. जर प्रत्येक आईबापानं जर आपल्या मुलांना योग्य संस्कार दिले असते, त्यांना सांभाळलं असतं,
तर या वारकरी शिक्षण संस्था आणि संस्कार शिबिरं घेण्याची गरजच काय होती महाराज? प्रत्येक घर ही शिक्षण संस्था झाली असती, लक्षात ठेवा. वारकरी शिक्षण संस्था प्रत्येक घर. पण तसं घडत नाही. बापाकडे वेळ नाही आहे. आज तालुक्याचं काय होईल, जिल्ह्याचं काय होईल, कोण निवडून येईल, कोण पडेल, या सगळ्या गोष्टीमध्ये दंग झालेले आहेत सगळे. उलटं पालटं करायचं गावातलं राजकारण, याची जिरवायची, त्याला अडवायचं, त्याचं हे करायचं, याचं ते करायचं, या सगळ्या गोष्टीमध्ये आज सगळे बाप व्यस्त झालेले आहेत. आपल्यापेक्षा हिरण्यकश्यपू चांगला आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. कारण हिरण्यकश्यपू राक्षस होता, ही गोष्ट बाजूला ठेवा एक मिनिट. पण हिरण्यकश्यपूला 4 मुलं होती. किती? आल्हाद, अनुल्हाद, सल्हाद आणि प्रल्हाद. 4 मुलं होती. आणि षंड अमर्क कॉलेजला त्यानं मुलं शिकायला टाकली होती. षंड आणि अमर्क हे 2 दैत्यांचे गुरु होते आणि त्या कॉलेजमध्ये हे मुलं टाकले होते शिकायला. शुक्राचार्यांचे शिष्य होते ते. दर 8 दिवसाला हिरण्यकश्यपू पोरग घरी आल्यानंतर चौकशी करायचा, बाळा तुला काय शिकवलं सांग, तुझं काय अध्ययन चालू आहे, पाठीमागच्या 8 दिवसात तुझ्यात किती प्रगती झाली. मी तुम्हाला विचारतो, इथं बसलेले असे किती हिरण्यकश्यपू आहे पोरांच्या 2-2 लाख रुपये फी भरतात तुम्ही एका वर्षाची इंजिनिअरिंग कॉलेजला? तुमच्या चांदवडला सुद्धा तेवढीच फी आहे. त्याचा मेसचा खर्च वेगळा, त्या पोराचा हॉस्टेलचा खर्च वेगळा, त्या पोराची फी वेगळी, त्याला काही प्रॅक्टिकलसाठी उपकरणं लागतात त्याचे पैसे वेगळे. एवढे सगळे पैसे तुम्ही तुमच्या लेकरा बाळांकरता भरता. मला असं विचारायचं आहे, तुम्ही किती वेळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षकांची भेट घेऊन याचं व्यवस्थित चालू आहे की नाही विचारलं बरं? दर महिन्याच्या महिन्याला सांगा ओ चष्म्यावाले, खरं आहे खोटं आहे? करता तुम्ही चौकशी? हां, तुम्हाला चौकशी आहे तेच माहीत नाही कॉलेजची. विठ्ठल 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 नाही करत आपण, लक्षात ठेवा. पण केलं पाहिजे, विचारलं पाहिजे आपण आपल्या लेकरांना. जे माहीत नाही त्याच्यात डोकं घालायला 1 नंबर आपण. आपल्याला आपल्या शर्टाला बटणं किती आहे ते माहीत नाही, पण मोदीनं किती गुजरातवरून काय महाराष्ट्रातून गुजरातला नेलं हे तुम्हाला माहिती आहे. किती बटणं आहे बरं शर्टला सांगा? तुमच्या शर्टला किती बटणं आहे सांगा? किती? दाखवा मोजून. हां, आपल्या शर्टचे बटणं आपल्याला माहीत नाही. आणि हे लुटलं त्यांनी ते नेलं ना, अमकं केलं तमकं केलं, कशा करता उद्योग पाहिजे? हां, आपल्या सगळं उधळलंय, फाटलं नाही, डायरेक्ट उधळलंय आपलं. आणि कशाला लोक शिवायला जातात? आपलं आपलं पहा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मुलांना योग्य संस्कार देणारा पिता वृषभदेव. भागवतामध्ये वृषभदेवाची कथा येते आणि त्याचा मोठा पोरगा आहे भरत. त्या भरतावरून या देशाला भारत देश नाव पडलं, लक्षात ठेवा. मांगी तुंगीला 108 फुटाची मूर्ती वृषभदेवाची. नाना जर तुम्ही गेले तर जैन धर्म आहे ना, त्यांचे ते प्रवर्तक, मुख्य प्रवर्तक, त्यांचं नाव वृषभदेव. असा सजग बाप, शहाजीराजांसारखा सजग बाप छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले. दशरथासारखा सजग बाप प्रभुराम जन्माला आले. वसुदेवा करता सारखा सजग बाप कृष्ण जन्माला आला. आमचे बापही सजग सतर्क नाही आणि आया सुद्धा नाही. आपल्या पोटी कसे कृष्ण जन्माला येतील? म्हणून गर्गमुनींनी कृष्णाचं वर्णन करत असताना कृष्णम वंदे जगद्गुरु शेवटी म्हटलं, पण या श्लोकाची सुरुवात बापापासून केली कृष्णाच्या. काय श्लोकाची सुरुवात? मोरे बाबा वसुदेव सुतम देवम. तुकाराम महाराजांना हीच अपेक्षा आहे की तुम्ही असे संस्कार द्या लेकरांना की त्या लेकरांनी तुमचं महत्व वाढवलं पाहिजे. वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे, वाढवी महत्व वडिलांचे. शांती रूपे नव्हे,
शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. महाराज काही काही लोक एवढं तोंडाला पांढरं फासतात, काही मुलीन काही मुलं, की त्या पांढरं फासल्यामुळे बापाच्या तोंडाला काळं फासलं जातं नंतर. बरोबर ना. तो मान वर करून चालू शकत नाही गावातून. काय इज्जत राहिली बापाची? काहीच नाही. त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या लेकरांना योग्य संस्कार द्या, लेकरांसाठी वेळ द्या. तेव्हा कृष्ण जन्माला येईल, तेव्हा अर्जुन जन्माला येईल, तेव्हा प्रभू राम जन्माला येईल, तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराज जन्माला येतील. काय छत्रपती शिवाजी महाराजांनी पोरगा जन्माला घातला? धर्मवीर संभाजी महाराज. शिवाजी महाराज तरी लढाया हरले, त्यांना तह करावा लागला, पण धर्मवीर संभाजी महाराजांनी आयुष्यात एकही लढाई हरली नाही. लक्षात ठेवा, एकही नाही. मराठेच फितूर झाले, त्याच्यामुळे पकडून दिले. ब्राह्मण विनाकारण बदनाम आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. खंडोजी खोपडे कोण होता? संभाजी महाराजांना पकडून दिलं ते कोण होते मला सांगा? हा, पहिल्यापासून पाटलांनीच पाटलांची जिरवायचं ठरवलेलं आहे. खरं सांगतो तुम्हाला, कोणत्याही पाटलाच्या मागं उभं राहून वाटोळ करून घेऊ नका स्वतःच्या जीवनाचं. एकच पाटील या जगामध्ये, पंढरपूर पाटणी गा, महाराजा सार्वभौम धर्माचे नगर देखा. काय नाव आहे त्याचं? विठू पाटील त्याचे नाव. विठू पाटलाच्या मागे उभं राहिले तर तुमचं कल्याण आहे. बाकीच्या पाटलांमागे गेले की जातीवाद. विठ्ठल 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 विठ्ठल. वाटोळ करून टाकलं महाराज सगळं. दोन परस्पर जातीची लोक जवळ आली की दोघांच्या मनात शंका उत्पन्न झाली परस्परांविषयी. काय करावं काही कळत नाही. वस्तुस्थिती की नाही. संघटित व्हायचं असेल तर धर्मासाठी संघटित व्हा महाराज. हां, धर्म जर एक संघ राहिला तर तुमच्या जाती टिकतील. धर्मच बुडाला तर काय करणार आहे तुम्ही? आता भयानक परिस्थिती आलेली आहे. काही स्वार्थी राजकारणी स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घेण्याकरता जाती जातीमध्ये भांडणं लावून देतात. लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळी मराठ्याच्या घरची साखर संपली तर शेजारी सुताराचं घर असायचं. ही पाटलीनबाई सुताराच्या घरी पदराच्या आड कप घेऊन जायची साखर आणायला. पाहुण्यांना चहा करून पाजायची, पाहुणे निघून जायचे महाराज. कुठून साखर आली ते कळालं नव्हतं. नंतर कधीतरी नेऊन द्यायची त्यांची आणलेली साखर. बरोबर आहे की नाही? थोडे भांडणं व्हायचे की शिग लावून दिलं होतं, सपाटच कमवून आणून दिलं, थोडं व्हायचं ते, पण मग ते किरकोळ होतं ना. हा, पण आज ते प्रेम राहिलंय का परस्पर जातीमध्ये? मला खरं सांगा. अहो, वंजारी समाजाच्या लोकांनी मराठ्यांचे कीर्तनच घ्यायचे नाही अशा बैठका घेतल्यात गावागावामध्ये. खरं आहे खोटं आहे? हां, ओबीसीच्या लोकांनी मराठ्यांना बोलवायचं नाही, मराठ्यांनी ओबीसीचा तिरस्कार करायचा. हे अपेक्षित नाही आहे. माऊली नाराज होतील आपल्यावर. लक्षात ठेवा. माऊलींनी स्वतःचं जीवन उद्ध्वस्त करून घेतलं. तुकोबारायांनी सगळ्या संसाराला तिलांजली दिली. हे दिवस बघण्याकरता नाही संप्रदायाला. हां, महाराज संघटित झालं पाहिजे, संघटित झालं पाहिजे हिंदू धर्माने. जातीपाती हे निळे पिवळे सगळे जे झेंडे आहेत हे सगळे बंद करून धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर जो भगवा फडकावला त्या भगव्याखाली आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे. लक्षात, एकत्रित आलं पाहिजे. हां, म्हणून मी तुम्हाला सांगत होतो, असा पुत्र जन्माला घातला की त्यांनी जाती जातीत भांडण नाही लावले. त्यांनी काय केलं? औरंग्याला सांगितलं, औरंग्या नीट ऐक, तू 42 दिवस नाही 84 दिवस जरी हाल हाल करून मला मारलं ना तरी पण हिंदू म्हणून मरण पत्करेल, पण मुसलमान म्हणून जगणार नाही. ही धर्मवीर छत्रपती शिवाजी महाराजांची निष्ठा होती धर्माविषयी. संभाजी महाराजांची निष्ठा होती. आपली कुठं निष्ठा आहे? आपली कुत्र्यासारखी गत झाली आहे. खरं सांगतो तुम्हाला, ते कुत्रं आहे ना, कुणाचा लोंढा घोळतं माहिती आहे का? काही फुकटचं खायला भेटलं कुत्र्याला की कुत्रं लगेच आलंच धावून त्याच्यावर. बरोबर आहे ना बाबा? खरं आहे की नाही? त्या कुत्र्याला तुकडा टाका, लगेच येतं तिथं. आणि तो तुकडा दुसऱ्यानी कोणी खाऊ नये म्हणून पुन्हा भुंकायचं आणि चावायचं. म्हणजे चावणे आणि चाटणे हे दोन कामं ज्यांना जमले ना चांगल्यापैकी, त्यांना देवाशी घेणं देणं नाही, धर्माशी घेणं देणं नाही. विठाला 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 विठाला. महाराज स्वतःला जाणता राजा म्हणून घेणारा, आपल्या
भारताचा एक नेता, तो एक नालायक मनुष्य, त्याचं नाव काय, ज्ञानेश महाराज. हां, ज्ञानेश महाराज, बरोबर. तो म्हणतो या राम देवच नाही आहे म्हणे. त्याला देव मानता का तुम्ही? नको नको ती थट्टा केली प्रभू रामाची, साधू संतांची थट्टा केली. हां, एवढंच नाही, अजून कुणाची थट्टा केली? स्वामी समर्थ. प्रत्येकाची श्रद्धा आहे, प्रत्येकाचा भाव आहे. गजानन बाबा हिंदूंच्या देवी देवतांच्या, हिंदूंच्या धर्मग्रंथांची, रामायण महाभारताची गरज नाही असं म्हटले. साल्यांनो मीच तुमच्या देवाचा पाप आहे हे तरी पण आपले चालेस. हां, महाराज धर्मो रक्षती रक्षिता, हा जो धर्माचं रक्षण करेल धर्म त्याचं रक्षण करेल. लक्षात ठेवा, स्वार्थ बाजूला ठेवा आपला आणि धर्माच्या मागे उभे राहा. यतो धर्मस्ततो जय, हा जिथं धर्म असतो तिथं विजय असतो. देवादेवतेंची थट्टा करणारे, टिंगल करणारे, यांची चाटुगिरी करणारे बनू नका. भगवंत माफ करणार नाही तुम्हाला. विठाला विठाला लाचारी टाकून द्या, त्या राजकीय पक्षांना काडी लावून शेकत बसा, पण या सगळ्यांपेक्षा आपला धर्म महत्वाचा हे विसरू नका. लक्षात ठेवा, धर्म महत्वाचा आहे. आमच्या धर्माची टिंगल टवाळी करणाऱ्यांचं समर्थन करता तुम्ही. पाठीमागं रामगिरी महाराज एक वाक्य बोलले, खरंच बोलले पंचाळ्याच्या सप्ताहामध्ये, ते काही खोटं नव्हतं. मुसलमानांचा आदर्श घ्या, ते किती संघटित झाले, त्यांनी किती मोर्चे काढले, जे खरं बोलले तरी. हां, आणि आमच्या प्रत्येक सण उत्सवाची टिंगल चालू आहे, आणि टिंगल करणारे ते नाही आहेत, ते नाही टिंगल करत. आपलेच काही काही गद्दार, आपलेच काही काही हरामी लोक आपल्याच देवधर्माची टिंगल, चेष्टा, टवाळी करतात. परधर्माचा आपल्या धर्माविषयी बोलला वाईट वाटत नाही महाराज, तो बोलणारच. हां, त्याचं काही करू आपण, पण हिंदू म्हणून जन्माला आला आणि धर्माची निंदा करतो ना, खरं सांगू का, ज्या मातेच्या स्तनातलं दूध प्यायचं आणि त्याच मातेची स्तन मोठं झाल्यानंतर ओरबडायची, ही जशी कृतज्ञता आहे, तसं हिंदू धर्म आपली माता आहे. धर्माच्या विरोधात बोलणं म्हणजे मातेची स्तन कुरतडणं आहे. विठाला ठाला ठाला विठाला विठाला विठाला. मी याकरता सांगत होतो की आदर्श पुत्र, धर्माचं रक्षण करणारे पुत्र जन्माला घातले पाहिजे, देवाचं रक्षण करणारे. तेव्हा पितृदेवो भव, तेव्हा तुम्हाला देव म्हणाल ना. आमच्या आया सुद्धा मोबाईलच्या इतकं वेळ लागलेल्या आयांना, की पूर्वीची आई रात्री झोपताना माळ जपत जपत झोपायची. सकाळी अंथरुणातून उठली की काय निघायचं तिच्या अंथरुणामध्ये? जपायची माळ. आत्ताची आई उठली तर काय निघतं अंथरुणात? काय निघतं खरं सांगा? तुम्ही काय अंथरुणं काढायला तुम्हीच राहता काय? विठाला 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 विठाला. तुमचं नाही सांगत हो मी, सगळ्यांचं सांगतोय. तुम्ही त्यांच्याकडे पाहून हसता का? असं नका करू. ऐका, मोबाईल निघतो ना, हां, तो जोपर्यंत नाकावर आपटत नाही ना तोपर्यंत पाहिला जातो, तोपर्यंत झोप लागत नाही. हे तुमचं नाही सांगत, अनुभव आले अंगा ते या जगात येतात. माता माऊल्यांनी सुद्धा प्रभुराम लक्ष्मण भावाभावातलं प्रेम, राम भरत भेट, या गोष्टी शिकवायला पाहिजे आपल्या पोरांना. लक्षात ठेवा, नातवांना. तेव्हा कुटुंब व्यवस्था ज्यावेळी सामर्थ्यशाली होईल, कुटुंब व्यवस्था ज्यावेळी बळकट होईल, त्यावेळी धर्म उभा राहील. आज कुटुंब व्यवस्थाच मोडकळीस आली आहे, त्याच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली. विठाला 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 विठाला. आणि कुटुंबाचा पाया जर कोण असेल तर माता ही कुटुंबाचा पाया. लक्षात ठेवा, मातेच्या संस्कारावर सगळं कुटुंब अवलंबून असतं. बाप तर बाहेर असतो, पण घरामध्ये कोण असते? आईच असते. म्हणून माता पित्याच्या ऋणातून उतराई होण्याकरता जोपर्यंत माता पिता आहेत तोपर्यंत मातृदेवो भव पितृदेवो भव. आणि माता पिता गेले की त्यांच्या प्रित्यर्थ पिंडदान करायचं. पिंडदान गव्हाचा किंवा कणकेचा प्रतिकात्मक पिंड स्थापन करून ज्ञानोबा म्हणतात हे नैमित्तिक कर्म म्हणून करा. माऊलींची फार गोडवी आहे. माऊली म्हणतात काय काय ओवी ती? का सोम सूर्यादी ग्रहणी
करती करविती पार्वणे, माता पिता मरणे अंकित जे दिवस, माता पिता गेल्यानंतर त्यांच्या प्रित्यर्थ. आज कैलासवासी द्रौपदाबाई या देशमाने परिवारातून गेल्यात. खरं म्हणजे त्यांनी खूप दुःख जीवनामध्ये पाहिलं. त्यांना 4 मुली आहेत ना, 4 मुली आहेत, पण एकुलता एकच मुलगा होता. तो मुलगा स्वतःच्या डोळ्या देखत गेला. मला वाटतं अंकित आणि ते खूप लहान लहान असतील त्याच वेळी. आणि त्यानंतर अंकितचे आजोबा म्हणजे आमच्या कैलास महाराजांचे वडील, कैलास महाराज मामाच आहेत अंकित महाराजांचे. कैलास महाराजांच्या वडिलांनी मुलीच्या घरी राहून पुन्हा स्त्री ही जी आहे ना ती शोभून दिसते. कशाने? 3 गोष्टी आश्रयानं शोभून दिसतात. कोणकोणत्या गोष्टी आश्रयानं शोभून दिसतात? 1 पंडितः, 2 वनिता आणि 3 लता. विना आश्रये न शोभन्ते पंडिता वनिता लता. एखादा विद्वान असेल पण त्याला राजाश्रय मिळाला नाही तर तो शोभून दिसत नाही. समाजानं बोलवलंच नाही, किती विद्वान आहे, समाज बोलवत नाही, फायदा काय? दुसरी महत्त्वाची गोष्ट लता. लता म्हणजे वेली. जर वेलीला आश्रय मिळाला नाही तर ती जमिनीवरच पसरेल, शोभून दिसेल का? नाही. म्हणून तिला कशाचा तरी आश्रय लागतो. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट स्त्री. स्त्रीला आश्रय लागतो. बालपणात श्री पित्याच्या आश्रयानं राहत असते, तारुण्यात पतीच्या आश्रयानं राहत असते आणि म्हातारपणात मुलांच्या आश्रयानं राहते. विठाला 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 विठाला. पण बालपणात वडिलांचा आश्रय मिळाला, तारुण्यात लवकरच पती मरण पावले आणि पती मरण पावल्यानंतर आता या दोघींना म्हणजे अंकित दादाच्या आईला आणि आजीला आता आश्रय हवा. मग कैलास महाराजांचे पूज्य पिताश्री तिथं त्यांच्या घरी जाऊन, गावातच असल्यामुळे तिथं जाऊन राहिले आणि सगळं आपल्या मुलीचा संसार वगैरे या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी सहकार्य केलं. महाराज हे पण दुःख आहे, तारुण्यात मुलगा मरण पावणं, याच्यासारखं दुःख दुसरं कोणतं नाही आहे. योगायोगानं त्यांचं नावही द्रौपदी आहे आणि भगवंत प्रत्येक वेळेला द्रौपदीचीच मुलं मारतो. विठ्ठल 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 विठ्ठल. संकट कुणावर देतो माहिती आहे का? भगवान. ज्याच्यामध्ये संकट झेलण्याची शक्ती आहे त्याच्याच जीवनामध्ये संकट देतो. जे कमजोर लोक आहेत त्यांच्या जीवनात संकट देत नाही भगवान. आणि संकट नाही आले तर त्याला जीवन पण कशाला म्हणायचं मला सांगा बरं. दवाखान्यात आपल्याला ICU मध्ये एखाद्याला ॲडमिट केलं जातं, आपण पाहिलेलं आहे, आणि तो समोर एक स्क्रीन असते, ती स्क्रीन पण पाहिली ना आपण. त्या माणसाच्या शरीराला ते सगळं लावलं जातं. त्या स्क्रीनवर जी रेष असते ती सरळ असते की खालीवर असते बरं? पेशंटची खालीवर असते. सरळ असते का? नाही. आणि जर ती सरळ झाली तर त्याचा काय अर्थ झाला? तद्धाम परमम मम, आहे का नाही? गेला. फोन करा सगळ्यांना, बरोबर ना? ती रेष सरळ नसते, मग कशी असते? खालीवर. म्हणजे त्या कम्प्युटरवरची रेष जर खालीवर असेल तर तुम्ही काय जिवंत आहे. तसं आपल्या जीवनाच्या देखील सुखदुःखांच्या रेषा जर सरळ झाल्या तर आपण जगून सुद्धा मेल्यासारखेच आहे. म्हणून सुखदुःखाचे चढ उतार आपल्या जीवनात असलेच पाहिजे. विठाला 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 विठाला. म्हणून दुःख, द्रौपदीनं सुद्धा जीवनामध्ये दुःख. महाराज या 4 स्त्रिया आहेत पांडवांच्या घरातल्या. या 4ही स्त्रियांचा अभ्यास करा तुम्ही. भागवताच्या सुरुवातीला या 4 बायांचं चरित्र सांगितलं आहे शुकाचार्यांनी. या 4 स्त्रियांचं चरित्र. 1 उत्तरेचं सांगितलं, 2 सुभद्रा, 3 द्रौपदी आणि 4 कुंती. अलग लक्षामध्ये. आणि या 4 स्त्रिया म्हणजे 4 तपस्वी योगिनी आहेत, ह्या लक्षात ठेवा. कुणाच्याही घरात अर्जुन जन्माला येत नाही, कुणाच्याही घरात राजा परीक्षिती जन्माला येत नाही, कुणाच्याही घरामध्ये धर्म जन्माला येत नाही. अधर्मच जन्माला येताना आपण पाहतो, पण कुणाच्याही पोटी धर्म जन्माला येत नाही. कुंती असावी लागते तेव्हा धर्म जन्माला येतो. महाराज सुभद्रा ही एक विशेष स्त्री आहे. एक अभंग आहे आपल्याला सगळ्यांना पाठ असणार आहे. हिची थोर भक्ती आवडते
संकल्पावी माया. हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिहिला, लक्षात ठेवा. पण जगद्गुरु तुकोबारांनी हा संपूर्ण अभंग लिहिला, पण या अभंगाच्या प्रत्येक कडव्यात या एका स्त्रीचं चरित्र टाकलेलं आहे. तुम्हाला मी सांगतो, लक्षात येईल तुमच्या. पहिलं कडवं म्हणा काय, तुमचं लक्ष आहे का? पण हेची थोर आवडते देवा. देवाला कोणती भक्ती आवडते? संकल्पावी माया संसाराची. दुसरं काय? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. तिसरं चरण वाहिल्या उद्वेग, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. आणि चौथं काय? तुका म्हणी घालू तयावरी भार. ही उत्तरा जी आहे ना, ती शेवटच्या चरणात टाका. कारण तिच्यावर संकट आलं त्यावेळी तिनं घरच्या माणसांवर भार नाही घातला. पाहिमाम पाहिमाम पाहिमाम, देव देव जगतपते, अश्वत्थाम्याचं ब्रह्मास्त्र मला जाळतंय, माझा भार तुमच्यावर आहे. हा, करीसी तरी काय, आता कळेल, आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी. पुढे काय? जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको, देवावरी भार घालून या. उत्तरा. बरोबर. तिसरं काय? वाहिल्या उद्वेग, दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. सुभद्रा. हा, सुभद्रा काय म्हटली माहिती आहे? देव म्हटले रड ना सुभद्रा, तुझा पोरगा अभिमन्यू मेला, का रडत नाही तू? त्यावेळी सुभद्रानं सांगितलं माझा मुलगा मेला ना, ही कुणाची इच्छा आहे? तो जन्माला आला ही कुणाची इच्छा आहे? भगवंत म्हटले माझ्याच इच्छेने जन्माला येतात. मग मेला ही कुणाची इच्छा आहे? भगवंत म्हणतात माझीच. मग सगळं जग जर तुझ्या इच्छेनं चालतं तर तुझी इच्छा पूर्ण झाली म्हणून हसू, की माझा पोरगा मेला म्हणून रडू? काय सांगू, काय करू? सांग काय करू? आणि मग एक डोळ्याचा ठिपूस सुद्धा नाही. भोगणे ते फळ, वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ. हे सुभद्रेचं चरित्र आहे, लक्षात ठेवा. रडली नाही सुभद्रा अभिमन्यू मेला तरी. दुसरं चरण कोणतं आहे? ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान. दोघींचं चरित्र सांगितलं मी तुम्हाला. हे द्रौपदीचं चरित्र आहे, चित्ती असो द्यावे समाधान. आणि पहिल्या चरणामध्ये कुणाचं चरित्र आहे? कुंतीचं. संकल्पावी माया संसाराची. कारण ती म्हटली देवाला, कुंती स्तुती वाचा भागवतातली, फार गोड आहे. 26 श्लोकामध्ये कुंती स्तुती आहे. कुंती म्हणते विपदा संतुणा शाश्वत तत्र तत्र जगद्गुरो, माझ्या जीवनामध्ये कायम दुःखच दे, सुख नको देऊ. आणि शेवटी म्हणे दुःख तर मागितलं, अजून काय करायचं सांगा? त्यावेळी तिनं सांगितलं मी 2 दोऱ्यांनी बांधली गेलेली आहे, एक वृष्णी कुळाची दोरी आणि दुसरी पांडव कुळाची दोरी. वृष्णी कुळाच्या दोरीनं माझ्या माहेरच्यांना बांधली गेलेली आहे, यादव कुळाला. आणि दुसरी जी दोरी आहे पांडव कुळाची, त्या दोरीनं माझ्या पोरांना बांधली गेलेली आहे. माझ्या मायेच्या या 2ही दोऱ्या तोडून टाकून मला मुक्त करा. संकल्पावी माया संसाराची. भगवंताला ही कुंती. आणि तेव्हा तिच्या पोटी पांडव जन्माला येतात महाराज. कुणाच्याही पोटी पांडव जन्माला येतात का? देवाला जे आवडतं ते या मंडळींनी केलं. दुसऱ्या चरणामध्ये द्रौपदीचं चरित्र आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठाला 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 विठाला. काय प्रसंग घडला होता माहिती आहे? द्रौपदीची 5 मुलं मेली. मी कथा सांगतो तुम्हाला. सांगू का अभंगाचं पाहू? काय करू सांगा? ही कथा सांगतो. हा, विठाला 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 विठाला. आई काय असते महाराज, द्रौपदी काय असते? मला तर हे नाव वाचल्या द्रौपदाबाई विश्वनाथ देशमाने, मला खरोखर त्या द्रौपदीची आठवण आली, महाभारतातल्या द्रौपदीची. तुम्हाला खरं सांगतो, माणसाचे दिवस बसून राहत नाही. चालू काळ आला ना, माणसानं लय चालूपणा करायचं नाही. झोपले का मागचे? चालू काळात चालूपणा करायचा नाही, नाही तर मग अवघड होतं बरं का. येतात सुखाचे दिवस आपल्या जीवनामध्ये. आपण म्हणलो, आपलं म्हणणं सगळे लोक मान्य करतात.
सगळे लोक म्हणतात वा क्या बात आहे, असं तसं लोक मानतातही बी, पैसे पण येतात, समाजामध्ये प्रतिष्ठा पण निर्माण होते, गाडी घोडा बंगला सगळ्याच गोष्टी येतात. पण अशा काळामध्ये तुम्ही जर पाय जमिनीवर टेकवले नाही तर नंतरचा काळ अत्यंत भयानक येतो. दुर्योधनाकडे पहा तुम्ही. दुर्योधन जो आहे ना, जो चालू काळ होता दुर्योधनाचा, त्या काळामध्ये दुर्योधनाने किती उन्मत्तपणा केला की नाही. अहो चुलत्याला जो धर्म होता त्या धर्माच्या लाद घातली. विदुर काकाच्या चल निघ म्हणे इथून. कोणाच्या लाद घातली? विदुर काकांच्या. आणि विदुर काका धर्म होता. लक्षात ठेवा, तुम्ही धर्माला सोडाल तर तुमचं मरण ओढावेल, पराजय ओढावेल. 5 जण होते, 5च्या 5 मेले नाही. 100 कसे काय मेले? त्याचं एकच कारण आहे, 100 जणांनी धर्माला स्वीकारलं नाही म्हणून मेले, आणि 5 जण धर्मानं वागत होते म्हणून जगले. विठाला 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 विठाला. एवढा उन्मत्त असणारा, आईप्रमाणे असणारी द्रौपदी माता, किती दुःख दिलं तिला. रजस्वला असताना त्या द्रौपदीला भर सभेमध्ये ओढत आणलं. ते द्रौपदी धावा करत होती. कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला द्वारकेच्या राया, कोठे गुंतला दीनानाथ प्रिय सहाय होए, दीनानाथ प्रिय सहाय होए. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला. द्रौपदी आणि उत्तरा या दोघींमध्ये एवढंच अंतर आहे. काय अंतर आहे माहिती आहे? 5 पांडव उभे असताना उत्तरा 5 पांडवांना म्हटली नाही मला वाचवा म्हणून. तिच्या लक्षात होतं धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन, हे सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. त्या द्रौपदीनं काय केलं? हे सर्व मिथ्या हे जाणून त्यांच्याकडे गेलीच नाही उत्तरा, आणि मग कुठे गेली? भगवंताला शरण गेली. आणि द्रौपदीनं तसं केलं नाही. अगोदर प्रायोरिटी या सगळ्यांना दिली बरं. काका कोणाकोणाला प्रायोरिटी दिली? भीष्माचार्य वाचवतील, द्रोणाचार्य, आमके तमके धमके, कोणीच आलं नाही कैलाच ना, कोणी आलं नाही. शेवटी वस्त्रावतार धारण केला. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैची झाली माऊली. ऐका ना, म्हणून इतका त्रास या दुर्योधनानं दिला होता. आणि त्याचा चालता काळ संपला, पुण्य सरलं, आणि भीमानं महाभारता युद्धामध्ये मांडीवर गदा मारली. चिंधड्या झाल्या मांडीच्या. लक्षात ठेवा, बाकीच्या ठिकाणी तो वज्रदेव होता, पण तीच जागा त्याची वज्रदेव व्हायची राहिली होती. 18 अक्षौहिणी सैन्य मरण पावलेलं आहे. काही अर्ध मेलेले आहेत, काही पूर्ण मेलेले आहेत. गिधाडं येत आहेत त्या कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर. गिधाडं येऊन मेलेल्या लोकांचे लचके तोडतायत. कावळे येत आहेत, डोळे फोडतायत. दुर्योधन हा अर्ध मेलेला होता. एका हातानं मांडी धरली होती दाबून, आणि दुसऱ्या हातानं कावळे आणि गिधाड हाकलत होता. अधर्मानं सम्राट होऊन पाहणाऱ्यांची ही अवस्था होते. लक्षात ठेवा, धर्माला सोडून ज्यांना सम्राट व्हायचं आहे ना, त्यांची ही अवस्था होत असते. धर्माला नावं ठेवून कोणी कुत्रही जवळ नव्हतं त्याच्या, दुर्योधनाच्या. आणि अशातच त्याचा मित्र अश्वत्थामा तिथं आला. डोळ्यात पाणी आलं अश्वत्थाम्याच्या. अरे तुझा एक काळ पाहिलेला आहे मी, तुझ्या इशाऱ्यावर सगळं हस्तिनापूर नाचत होतं. दुर्योधना, आज काय अवस्था झाली? तुझ्या अंगावर बसणारे कावळे गिधाड हाकलायला सुद्धा इथं कुणी नाहीये. मी दुःखी झालोय. शेवटची इच्छा बोल, तुझ्यासाठी काय करू शकतो मी? काय नाही, आमचे 100च्या 100 भाऊ मेले, पण एकही पांडव मरण पावला नाही. माझी शेवटची इच्छा आहे, एका तरी पांडवाचा वध
माझ्या हातून व्हावा, पण आता ती अवस्था नाही आहे, शक्य नाही आहे. माझी ती इच्छा तुझ्या माध्यमातून पूर्ण झाली तर मी खुश होईल म्हणे. महाराज निघाला अश्वत्थामा. संध्याकाळची वेळ होती, रात्रीची वेळ. पांडव जिंकले म्हणून विजयोत्सव त्या तंबूच्या बाहेर साजरा करत होते. भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी, कुंती माता आणि सर्व 5 पांडव आणि द्रौपदीची 5 मुलं तंबूमध्ये झोपलेली होती. यांना काक उलूक न्यायानं, शास्त्रामध्ये अनेक न्याय आहेत, त्यात एक काक उलूक न्याय. काक उलूक म्हणजे काय? काक म्हणजे कावळा आणि उलूक म्हणजे घुबड. घुबडं हे रात्री त्यांना दिसतं, दिवसा दिसत नाही. रात्री कावळा झोपलेला असताना घुबडानं जावं आणि कावळ्याचा प्राण घ्यावा, त्याप्रमाणे याने रात्री जाऊन तलवार उपसली आणि 5 मुलं होती. 5 जणांपासून झालेली 5 मुलं ही त्या 5 पांडवांसारखी दिसत होती. धर्मापासून झालेला धर्मासारखा, अर्जुनापासून झालेला अर्जुनासारखा, भीमापासून झालेला भीमासारखा तलवार उपसली आणि 5ही मुलांची मुंडकी छाटली महाराज. आणि लहान लहान बालकं होती, त्या बालकांचे केस पकडले, एका दोरीनं ती जुडी बांधली त्या शिरांची आणि ती जुडी खांद्यावर टाकून क्रूर अश्वत्थामा हा दुर्योधनाकडे निघाला. पोहोचला. दुर्योधनानं ते 5ही शिरं न्याहाळून पाहिले. हा म्हटला, बघ तू एकच पांडव म्हटला होता, 5ही पांडवांची शिरं तुझ्यासमोर दाखल केलीत. नीट निरखून पाहिलं तर लक्षात आलं की हे 5 पांडवांची शिरं नाही आहेत. मग हे 5 पांडवांच्या पुत्रांची शिरं आहेत. आणि पाहिल्यानंतर रडू कोसळलं. शेवटच्या क्षणी त्याच्या अंतःकरणातलं प्रेम जागं झालं आणि म्हणाला की द्रौपदीच्या पोटी जन्माला आलेले हे 5 मुलं आमचा वंश पुढे वाढवणारे होते. चांडाळा, आमचा वंश नष्ट केला या 5 मुलांना मारून. टाहो फोडला दुर्योधनानं. त्याच ठिकाणी दुर्योधन गतप्राण झाला. अश्वत्थाम्याच्या लक्षात आलं की मी द्रौपदीची मुलं मारली. मला द्रौपदी काय असते ते तुम्हाला सांगायचं आहे. याही द्रौपदाबाईंचा पुत्र डोळ्या देखत मरण पावला आणि त्याही द्रौपदाबाईचं. पण मातेचं अंतःकरण काय असतं? ज्यावेळी हे 5 मुलं मरण पावले हे द्रौपदीला कळालं, त्यावेळी द्रौपदीनं टाहो फोडला महाराज. रडायला लागली. अर्जुनानं द्रौपदीला छातीशी लावला. शांत बस द्रौपदी, ज्यानं आपल्या मुलांना ठार केलेलं आहे त्याला मी सोडणार नाही. रथावर अर्जुन चढला. भगवंताला सांगितलं रथाचा दोर हातात घे. गांडीव धनुष्य हातामध्ये घेतलेला आहे आणि भगवंतानं रथ हाकायला सुरुवात केली. अश्वत्थामा पुढे पळतोय, पाठीमागे भगवंताचा रथ, अर्जुनाचा रथ. अश्वत्थाम्यानं पाहिलं आता मला सोडू शकत नाही अर्जुन, मला मारणार. तेवढ्यात त्यानं ब्रह्मास्त्र काढलं आणि अर्जुनावर सोडलं. ब्रह्मास्त्र हे शेवटचं अस्त्र आहे. हल्लीच्या काळात त्याला अणुबॉम्ब म्हणतात. एक अणुबॉम्ब नागासाकी आणि हिरोशिमा या शहरांवर पडला तर आजही लुळी पांगडी पोरं जन्माला येतात महाराज तिथं. आणि त्या काळामध्ये ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते ब्रह्मास्त्र संपूर्ण सृष्टी जाळायला लागलं. अर्जुन घाबरला, देवा मी काय करू आता? सांगितलं, अरे त्याच्या वडिलांनी तुझ्यावर त्याच्यापेक्षा जास्त उपकार केलेले आहेत. भगवंत ठिकठिकाणी जाणीव करून देतात की याला मारायचं नाही, पण तसं बोलायचं नाही. याच्यासारखा पक्का राजकारणी दुसरा कोणी नाही. हा काय सांगतो माहिती आहे? अरे त्याच्या वडिलांनी तुझ्यावर जास्त उपकार केले, त्याला फक्त ब्रह्मास्त्र कसं सोडायचं हे शिकवलंय, तुला ब्रह्मास्त्र कसं आवरायचं हे सुद्धा शिकवलंय म्हणे. तू पण ब्रह्मास्त्र सोड. सोडलं ब्रह्मास्त्र. दोनही ब्रह्मास्त्र एकमेकाला टक्करले आणि भयानक असा ज्वाळा निर्माण झाल्या. त्या ज्वाळामध्ये त्रैलोक्य जळायला लागलं. आणि मग आता अर्जुनाला देवानं सांगितलं आता दोनही ब्रह्मास्त्र तू आवरून घे. आवरले ब्रह्मास्त्र. रथातून खाली उडी टाकली. दोर टाकला अश्वत्थाम्याच्या शरीरावर आणि दोरानं आवळला, फरफटत जवळ ओढून घेतला आणि 2 हातांनी उचलला अश्वत्थामान रथाच्या मागच्या बाजूला टाकून दिला पालथा. यासारखी मोठी बेइज्जती कोणती आहे मला सांगा? रथात टाकला. द्रौपदीच्या समोर रथ आणून भगवंतानं उभा केला. अर्जुनानं रथातून उडी टाकली, मागच्या बाजूला गेला.
फरफटतच दोरीला धरून खाली ओढलं त्याला. अश्वत्थामा कसा बसा हेलपटत उभा राहिला आणि उभा राहिल्यानंतर द्रौपदीनं पाहिला आणि अर्जुन म्हणतोय यानं आपली 5 मुलं मारली, याला मी सोडणार नाही, याचा शिरच्छेद करणार. द्रौपदीच्या डोळ्यात अश्वत्थाम्याकडे पाहून अश्रूच्या धारा आल्या. द्रौपदीनं पदरानं डोळे पुसले, लगबगीनं पुढं झाली आणि अश्वत्थाम्याला ज्या दोरखंडानं बांधलं होतं ना ते दोरखंड द्रौपदीनं स्वतःच्या हातानं सोडलं. अर्जुन म्हणतोय काय करतोय द्रौपदी? अरे हा आताताई आहे, आताताई मारला पाहिजे, झोपलेल्या बालकांना मारतो, याला सोडणार नाही, याचा शिरच्छेद मी करणार. त्यावेळी द्रौपदी सांगते अर्जुनाला, नाही, माता शिशुणा निधडम सुताना, स्वामी मी तुम्हाला मारू देणार नाही. विचारलं का मारून देणार नाही? त्यावेळी उत्तर सांगितलं, हे बघा माझी 5 मुलं मरण पावली मला माहिती आहे, द्रौपदी म्हणते, परंतु माझा सांभाळ करण्याकरता माझे 5 पती वाघासारखे अजून जिवंत आहे म्हणे. पण तुम्ही अश्वत्थाम्याला जर मारलं तर अश्वत्थाम्याचे वडीलही वारलेले आहेत, अश्वत्थाम्याला बाप नाही आहे, द्रोणाचार्य मरण पावलेले आहेत. आणि अश्वत्थाम्याची आई गौतमी ही म्हातारपणाची काठी म्हणून अश्वत्थाम्याकडे पाहते. आणि जर तुम्ही तिच्या मुलालाही मारून टाकलं तर मुलं मेल्यानंतर आईची परिस्थिती काय होते हे मला माहिती आहे. एक आई दुसऱ्या आईचं हृदय जाणू शकते. तिसरीला जी वांझोटी आहे तिला प्रसूतीच्या वेदना आणि मातृत्वाचा भाव कळत नाही. म्हणून ऐका, मी तुम्हाला अश्वत्थाम्याला मारू देणार नाही. मी का सांगितलं हे सगळं? द्रौपदीची मुलं मरण पावली, पण माझा मुलगा मेला असा जगातला कुठल्याच आईचा मुलगा मरू नये ही दया द्रौपदीच्या अंतःकरणामध्ये होती, लक्षात ठेवा. आणि हे दुःख माझ्या जीवनात दुःख आलं तरी पण हे दुःख इतरांच्या जीवनात येऊ नये म्हणून आयुष्यभर त्याही द्रौपदीनं काळजी घेतली. आणि मला वाटतं शैलेंद्र अंकितचे वडील वारले त्यानंतरही या द्रौपदीनं माझं जीवन जसं दुःखात गेलं तसं कुणाचंही जीवन दुःखात जाऊ नये म्हणून काळजी घेतली. विठाला 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 विठाला. पुत्र वियोगाचं दुःख द्रौपदाबाईंनी जीवनामध्ये पाहिलं. आपल्या विधवा सुनेचा संसार पाहिला. या सगळ्या गोष्टी पाहत ही माता या परिवार उपकार करून 1 वर्षापूर्वी आपल्यातून गेली. बरोबर ना? 1 वर्ष झालं ना? वर्ष श्राद्ध आहे आज. निश्चित उत्तम गती प्राप्त होणार. त्याचं कारण आहे फक्त संसारच नाही केला या परिवारानं तर आध्यात्मिक वारसा देखील यांनी जपला. भगवंताला शरण गेले. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे भगवंताला शरण जातात ना ते एकदा मरतात, एकदा मरावं लागतं. देह त्यांचा राहत नाही, परंतु पाठीमागे कीर्तिरूपाने ते अमर होतात. अभंगाचं पहिलं अनुसरे तो
अनुसरे तो अमर झाला. पहिली महत्त्वाची गोष्ट, या जगात अमर कोणालाच होता येत नाही, पण स्थूल देहाना अमर होता येत नाही. माणसाला 3 देह असतात, स्थूल, सूक्ष्म आणि कारण. स्थूल देह पंचतत्वांचा बनलेला असतो. हे पंचतत्व पंचमहाभूतांमध्ये विलीन होतात, कोतवालजी बरोबर ना. दुसरा देह असतो सूक्ष्मदेह, हा 19 तत्वांचा बनलेला असतो. पंचप्राण, पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 19 तत्वांचा बनलेला सूक्ष्मदेह, याचा बाध होतो. आणि तिसरा देह त्याला म्हणतात कारण देह. कारण देह शब्दाचा अर्थ काय? आत्मस्वरूपाचा अज्ञान हाच कारण देह आहे. लक्षात ठेवा, मी कोण आहे हेच मला माहीत नसणं हा कारण देह आहे. आणि ज्यावेळी आपल्याला संतांच्या कृपेनं ज्ञान होतं त्यावेळी आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं की तो मनुष्य अमरच होतो. देह नव्हे मी हे सरे उरला उरी विठ्ठल. देह माझा नाही, मी म्हणजे देह नाही, पण मी देहात आहे अशी अनुभूती दृढ होणं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की देह नश्वर आहे, देह विकारी आहे. आस्ती जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते विनश्यती या षड्विकारांनी देहयुक्त आहे. परंतु मी मात्र नैनम छिन्नंती शस्त्राणी नैनम दहती पावकहा, मी आत्मस्वरूप आहे असं ज्ञान आपल्याला ज्यावेळी होतं त्यावेळी ते ज्ञान होऊन आत्म्यासंबंधी नित्यतेचा दृढ निश्चय होणं यालाच अमर होणं असं म्हणतात. विठाला 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 विठाला. म्हणून तुकाराम महाराज म्हटले नाही की मी तुकाराम बोलो व आंबिले. ते काय म्हटले? मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. हे वासुदेव स्वरूपता प्राप्त करून घेणं आहेच वासुदेव स्वरूप, परंतु अज्ञानामुळे आपल्याला ती जाणीव नाही. अज्ञान नष्ट करून आतलं अहम ब्रह्मास्मी आत्मस्वरूपाचं ज्ञान दृढ करणं, जागृत करणं, या गोष्टीला अमर होणं असं म्हटलेलं आहे. म्हणून स्थूल देहानं कोणी इथं राहत नाही. आएगा सो जाएगा. जो जन्माला आला तो जाणारच आहे. येथे नाही उरो येरते पामर, प्रत्येकाला मारावंच लागणार आहे. म्हणून अमर कारण देहानं होता येतं. अजून अमर होणं म्हणजे काय? आपल्या जीवनातील मृत्यूची भीती नष्ट होणं म्हणजे अमर होणं. काका 12:30 संपवायचं, त्यांनी मला सांगितलंय 12:30 संपवा म्हणून. काही नाही ना. विठाला विठाला विठा. काका मला काय म्हणणार नाही, मला आणलं कोणी त्याच्या पाहू राहिले काका, आहे का नाही. विठाला 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 विठाला. असं मृत्यूची भीती संपवणं म्हणजे अमर होणं. तुम्हाला सांगतो, माणसं जन्माला ज्या दिवशी आले तेव्हापासून मृत्यूचं भय वाहतात. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, रक्षण उपाय करून याचे. या मृत्यूच्या भयातून मुक्त होण्याचा प्रयत्न करतात. उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, पंढरी वाचोनी तुझा ठाव नाही कोठे. हे कोणतं भय आहे? मरणाचं. इथं बसलेल्यापैकी कुणाला मरणाचं भय वाटत नाही? सांगा मला. जर कुणाला मरणाचं भय वाटत नसेल तर उभं राहा, मी आत्ता गोळी घालून मारून टाकतो डायरेक्ट त्याला. काय आहे का कोणी इथं? मला सांगा. प्रत्येकाला मरणाची भीती आहे की नाही? प्रत्येकाला मरणाचं भय. महाराज मरणाच्या भयातून कोणी मुक्त झाला नाही. तांगडीच्या लोकांना नाही वाटत का मरायचं भ्याव? वाटतं ना. अहो कोरोना काळात ज्याला कोरोना झाला त्याचा फोनसुद्धा उचलीत नव्हते. म्हणजे काय फोनमधून कोरोना होणार होता का? तरी पण लोक घाबरली की नाही. तुका म्हणे वाहे मरणाचे भय, मृत्यूचं भय माणसं वाहतात. ऐका, माणसं प्रत्यक्ष मरणानं जेवढ्या वेदना होत नाहीत तेवढ्या वेदना मरणाच्या भयानं होत असतात आपल्याला. हां, आणि साधू संतांनी जो परमार्थ केला तो मृत्यू चुकवण्याकरता नाही, मृत्यूचं भय चुकवण्याकरता. या जगात कोणीच. आणि मृत्यूचं भय ज्यानं चुकवलं तो देवच झाला महाराज, तो अमर झाला. म्हणून अनुसरे तो अमर झाला. पण असं केव्हा करता येईल? ज्यावेळी भगवंताची शरणागती करू, ज्यावेळी भगवंताच्या मागे जाऊ, ज्यावेळी भगवंताला फॉलो करू, त्यावेळी आपल्याला मरणाचं भय चुकवता येईल. अन्यथा नाही. विठाला 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 विठाला. ज्यांनी मरणावर विजय मिळवलेला आहे, आशांच्या शरणागतीशिवाय आपल्याला मरणाची भीती चुकवता येणार नाही. कुणी कुणी मरणावर विजय मिळवला? एक संत आणि दुसरे भगवंत. संतांनी मरणावर विजय मिळवला की नाही? कळी काळावरी घातली कास एक एकाहुन बळी रे. कळी काळावर जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय. आणि इकडे देवानं सुद्धा भगवंत म्हणतात, मियाची नेमिलिया साता काळुग्राशित से भूता
काळाची नेमणूकच मी केलेली आहे, त्याच्यामुळे मी काळाला घाबरत नाही, कारण तो माझा दास आहे. मग काळ ज्याचा दास आहे, मृत्यू ज्याचा दास आहे, त्या सर्व समर्थ भगवंताची शरणागती करा, अनुसरे. अनुसरण करणे म्हणजे मागे जाणे. विठाला विठाला हो, मागे जाणे म्हणजे कुठे जाणे? मागे जाणे म्हणजे पडद्याच्या मागे जाणे नाही. मागे जाणे म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये फॉलो करणे म्हणतो. फॉलो करणे. फेसबुक, इंस्टा, यूट्यूब, काय म्हणतात त्याला? यूट्यूब का? काय म्हणतात? यूट्यूब. आता हे तुमचा कोणता वक्ता आहे म्हटले मग? मराठी वक्ता. छान. मराठी वक्ता यांचा चॅनल आहे आणि त्याला फॉलो करावं लागतं ना. ते शेवटी ते म्हणतात काय करा? सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि घंटी दाबा. त्याच्यावर एक घंटीचं बटन असतं बरं का. घंटी दाबायला विसरू नका. ते मध्येच वाचा टन 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 टन. क्या बात आहे, याला आहे क्या बात आहे. धन्यवाद. विठाला विठाला काय सांगतो तुम्हाला, तेच भाषा आहे ही. अनुसरे म्हणजे काय करा? फॉलो करा. पण सत्याला कुठं फॉलोअर्स कमी असतात, म्हणून तुकाराम महाराजांना सांगितलं तुम्ही त्यांना फॉलो करा. आता ज्यांना फॉलोच करायला नको आहेत त्यांना लोकांनी एवढं फॉलो केलं, काही माप नाही. गौतमी पाटीलचा एकच ठुमका आला की लाखो फॉलोअर्स, आणि इथं असा वेद उकळून सांगा लोकांना एकही फॉलोअर्स नाही महाराज. खरं सांगतो. हे वेदांत सांगणारे कीर्तनकार आहे ना, गाथा ज्ञानेश्वरी, यांचे कमेंट आणि फॉलोअर्स चेक करा तुम्ही. आणि एखादा गावत्या उड्या आणि तो कुठच्या कुठे बी माईक सोडून हे अंगज आहे ते अंगज आहे, लोकांमध्ये घुस, माईकलाच फेऱ्या मार, अशा इद्रूपण बावळट लोकांचे मोकार फॉलोअर्स आहे. खरं सांगतो तुम्हाला. खरं आहे का नाही? अहो अभंग म्हणून मेले भजनी महाराज फडकरी सगळे, त्यांचे फॉलोअर्स वाढा ना. यांनी एकच गाणं म्हटलं का झाले यांचे फॉलोअर्स झाले. आहे का नाही? असत्यासी रिझलेजन पापा देते अनुमोदन करीती हेळण. हा कलियुगाचा माय काय करणार महाराज. एकान मा कीर्तनच कॅन्सल केलं. म्हटलं का बरं? तुम्हाला फॉलोअर्सच नाही म्हणे. कशाला काय? कमेंटच नाही तुमच्या खाली, लाईक नाही तुम्हाला. लाईक तुम्हाला लाईकच येत नाही तर काय तुमची लायकीच नाही म्हणे. अरे बापरे. विठाला 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 विठाला. म्हणजे आज चांदवड तालुका जर सोडला ना, तुम्हाला सांगतो बाकी खेळ खंडोबा झाला आहे बऱ्याच तालुक्यांमध्ये. खरं सांगतो तुमचा तालुका भाग्यवान तालुका आहे. या चांदवड तालुक्यामध्ये चांगले चांगले कीर्तनं होतात, म्हणजे चांगले संस्थेचे कीर्तनकार येतात, चिंतनीय कीर्तनकार येतात, आणि तुम्ही पण ते ऐकतात म्हणून इकडे येतात. थोडेफार आर्थिक नियोजन कोलमडलेलं असतं तुमचं, पण ठीक आहे, चला काय अडचण नाही. पण बरवीरकर काय टेन्शन नाही असो. पण दुसऱ्या तालुक्यांमध्ये ना हे राजकारणी लोक सप्त्यात घुसले महाराज. तेव्हा काय लागन ते लागू द्या, आम्ही देतो. का वाटलं असतं काय लागन सांगा, किती आहे? 51 71 घे, पण तोच आणायचा आपल्याला इथं, तोच आणायचा, दाखवायचंच लोकांना आणून. आहे का नाही? हे कट करून टाका नंतर. आहे का नाही? आता कट नाही होणार का? मग व्हायरल करून द्या. मग जाऊ द्या, काय होईल ते पाहून घेऊ. काय आपण काय विठाला विठाला विठाला. आहे का? आता याला लाईक वाढतील बरं का. हे जे बोललोय ना याला लाईक देतील लोक. खरं सांग, चांगलं सांगितलं त्याला हेच. कमेंट पण देतील, आणि त्या कमेंटमध्ये आमच्या 21 कुळांचा उद्धार होईल. तेव्हा मला कळेल की हा बाप झाल्यावर 21 कुळांचा उद्धार होतो. आहे का? असो मी तुम्हाला हे सांगत होतो की फॉलो करणे म्हणजे मागे जाणे. आता जीवाचा स्वभावच फॉलो करणे. प्रत्येकाला मनुष्य फॉलोच करत असतो ना, प्रत्येकजण. आता हे पेटी वाजवतो धनू, कुणाच तरी पाहूनच वाजवतो ना. तुम्ही पखवाज वाजवता, तुम्ही पण कुणाच तरी पाहूनच वाजवता ना. पखवाज शिकून वाजवतात पण पाहून वाजवतात की नाही? आहे का नाही? तुम्ही सगळे टाळकरी मंडळी मला सांगा, तुम्ही पण कोणीतरी आदर्श आहे ना. आपण माळ घातली म्हणजे आपल्याला याच्यासारखं व्हायचं आहे म्हणूनच माळी घातल्या ना आपण, म्हणून परमार्थात आलो, म्हणून टाळ वाजवतो ना. पण कुणाच्याही मागे जाऊन काही फायदा नाही. लक्षात ठेवा, कुणाचंही अनुसरण केलं तर अमर होता येणार नाही. अनुसरे तो अमर झाला म्हणजे कुणालाही अनुसरला ना अमर झाला असं नाही. अनुसरण करणं हा स्वभाव आहे.
अरे वा वा, झाले समाधान. विठ्ठल 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 विठ्ठल. बाबा कुठेतरी श्राद्धाचं कीर्तन करून आले. कीर्तन का प्रवचन? प्रवचन करून आले. आता त्यांचं 1 तासाचं प्रवचन झालं, त्याच्यात अजून 1 तास मिळवला ते आल्यापासून की कीर्तन होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुणाच्याही मागे जाऊन फायदा नाही. 4च गोष्टी या जगामध्ये अनुसरणीय आहेत. कोणत्या कोणत्या? 1 वेदाचं अनुसरण करा, 2 शास्त्राचं अनुसरण करा, 3 संतांचं अनुसरण करावं आणि 4 देवाचं अनुसरण करावं. या 4घांना अनुसरलो तर आपल्याला अमर होता येईल. महाराज म्हणतात वेद गुह्य आहे, शास्त्र सूक्ष्म आहे, पण लक्षात ठेवा वेदाच्या आणि शास्त्राच्या मार्गाने जे संत गेले त्यांच्या मागे आपण गेलं पाहिजे. महाराज देवसुद्धा त्यांनाच फॉलो करतो, देवसुद्धा त्यांचं अनुसरण करतो. रामायणातली कथा आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, माझ्याकडे वेळ नाही. भारद्वाज मुनींच्या आश्रमातून पुढे वनवासाचा मार्गक्रमण करायचा होता. भारद्वाज मुनींना प्रयागराजला विचारलं, आम्हाला पुढे वनवासाचा रस्ता माहीत नाही, रस्ता दाखवा. मग 4 शिष्य बोलवले भारद्वाज मुनींनी. ते 4 शिष्य पुढे चालायचे आणि प्रभुराम त्यांच्या मागे चालायचे. हे 4 शिष्य म्हणजे कोण? ऋग्वेद, अथर्ववेद, सामवेद, यजुर्वेद. म्हणजे जो पूर्ण अवतार आहे प्रभुराम, ते प्रभुराम सुद्धा वेदाच्याच वाटेने गेले. ज्ञानोबारायांना विचारा तुम्ही कोणत्या मार्गाने गेले? ज्ञानोबाराय म्हणतात वेदाच्या नाही, पण वेदाच्या मार्गाने जी लोक गेली, जे मुनी गेले त्या मार्गाने आम्ही गेलो. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. वेद मार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. न पडेची विषय अंता म्हणून उघड बोलिलो. पडेची विषय म्हणून उघड बोलिलो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हार पालो. चालता धनुर्धरा तरंगाकारी हार पालो. देवनिवृत्तीचा द्वैत सर्व निरसलो. देवनिवृत्तीचा द्वैत निरसलो. हा धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ. धर्म जागो निवृत्तीचा तेने फेडिले पडळ. धर्म जागो निवृत्तीचा तिने फेडिले पडळ. धर्म जागो निवृत्तीचा तिने फेडिले पडळ. महाराज म्हणतात वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो. कुणाचं अनुसरण केलं? साधू संतांचं. भाष्यकारांते वाट पुसतू आणि तैसा व्यासांचा मागोवा घेतू. म्हणून साधू संतांचं. आज छत्रपती शिवाजी महाराज अमर झालेत, देहानं गेले, परंतु पाठीमागं कीर्तिदेह आहे की नाही त्यांचा? कशामुळे? त्यांनी सुद्धा संतांचं अनुसरण केलं होतं. तुकाराम महाराजांचं अनुसरण करून त्यांनी गळ्यामध्ये माळ घातली होती. लक्षात ठेवा, माळकरी होते शिवाजी महाराज. म्हणून ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल लई आपुलकी वाटते ना, त्यांनी पहिली गळ्यामध्ये माळ घाला. आणि मी तुम्हाला खरं सांगतो, ज्यांच्या गळ्यात माळ आहेत तेच शिवाजी महाराजांचे मावळे आहेत, बाकी डोंग कावळे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. हा फुकटचा विमान काय झेंडे घेऊन पळायचं ना अर्धा पोडापाव खायचं, काय कामाचं हे? हां, तुम्हाला खरोखर तळमळ येतं, व्यसन सोडा ना. छत्रपती शिवाजी महाराजांना सुपारीच्या खांडाचं व्यसन नव्हतं, लक्षात ठेवा. का होतं? हां, त्या कुतुबशहानं सुपारी खायला दिली होती शिवाजी महाराजांना. खा बा, जेवण झालंय. त्रयोदश पानाचा विडा. ते म्हटले कुतुबशाह, ते व्यसन तुमच्या तिकडच्या लोकांना शिकव, आम्ही मराठी व्यसन करत नाही. जे व्यसन करतात ते मराठी नसतात, शिवाजी महाराजांनी सांगितलं. त्यांच्या जयंत्या मावळे 90 पिऊन साजऱ्या करतात. कसं काय जमायचं मला सांगा. हे मावळे कसले? अफजल खानाच्या टोळीतून उरून राहिलेले डोंग कावळे ते सगळे महाराज. हां, ज्यांना खरंच शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे ना, ते दारू पिणार नाहीत. जे खरंच शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे ते गुटखे खाणार नाहीत, तंबाखू खाणार नाही. ज्यांना खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांविषयी प्रेम आहे ना, ते परस्त्रीकडं आदरानं पाहतील. ज्यांना खरंच शिवाजी महाराजांबद्दल प्रेम आहे ना, ते नीतिमत्तेनं वागतील. लक्षात ठेवा. कारण आमचा राजा, आम्ही ज्याला बाप म्हणतो ना, त्याच्या पावलावर पाऊल देऊन चाललं पाहिजे की नाही? अनुसरण केलं पाहिजे की नाही शिवाजी राजाचं? आम्ही करतो का अनुसरण?
हां, आम्ही शिवनेरीवरून ज्योत आणतो आणि दारूच्या बाटल्या किती संपल्या याच्यावरून किती जवळ आलं आपलं गाव हे ठरत असतं. गाडीत दारूच्या बाटल्या घेऊन जातो, जय शिवाजी जय भवानी. लब्बाड अब्जाल्या शिवाजी महाराजांची अवलाद असं करूच शकत नाही महाराज. म्हणून जे नुसते बोंबलायचं सोडून द्या, एक मराठा लाख मराठा, एक ठीक आहे, एक मराठा कोटी मराठा म्हणा, पण मग ते शिवाजी महाराजांचं आचरणात आणत त्याचं काय करायचं ते सांगा पहिलं. तुमच्या गिधाडासारख्या नजरा लोकांच्या आई बहिणीच्या लेकीच्या आबरूचे लचके तोडतात आणि शिवाजी राजा शत्रूच्या बाईमध्ये माता पाहतो. किती फरक आहे महाराज आपल्यात. शिवाजी महाराजा डोक्यावर घेऊन मिरवायचा विषय नाही, शिवाजी महाराज डोक्यात घालून आचरणात आणण्याचा विषय लक्षात ठेवा. डोक्यात घालून आचरणात आणण्याचा विषय. हां, तसं जर आपल्याकडून घडत, मी नेहमी सांगत असतो. सहल गेली रायगडावर काका आणि ते एका पोरानं प्रश्न विचारला त्या गाईडला, ही समाधी कोणाची? म्हणे शिवाजी महाराजांची. आणि शिवाजी महाराजांच्या आजूबाजूला ज्या समाधीच्या आजूबाजूला पाऊल खुणा आहेत त्या कुणाच्या आहेत? म्हणे शिवाजी राजांच्याच. शिवाजी राजांना जाऊन कैक वर्ष झाली, अजून त्यांच्या पाऊल खुणा जिवंत कशा? तशाच कशा? त्यावेळी त्या गाईडनं उत्तर दिलं, शिवाजी महाराजांचा वापर स्वार्थासाठी सगळ्यांना करता आला म्हणे, पण शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल देऊन कुणीच चाललं नाही म्हणून या पाऊल खुणा बुजल्या नाहीत. म्हणून या पाऊल खुणा बुजल्या नाहीत. कुठं अनुसरण करतो आपण? अनुसरे तो आमर झाला. गळ्यात माळ घातली होती. आमच्यासारखा एखादा सामान्य बुवा सांगतो की माळा घाला, लोक माळा घालतात. आणि तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. स्पेशल उपदेश होता शिवाजी राजांना. शिवाजी राजांनी गळ्यात माळ घातली नसेल, तुकाराम महाराजांचं म्हणणं ऐकलं नसेल, असेल की नसेल? काय ज्यांच्या गळ्यात माळ आहे ते म्हणतील असेल, ज्यांच्या गळ्यात माळ आहे ते डाऊटफुल आहे थोडे. एकदा असं करते ना एकदा असं करा, नक्की काही ते कळणार त्यांना. आणि म्हणून मला हे सांगायचं आहे तुम्हाला की अनुसरे. शिवाजी राजे अमर झाले कशामुळे? अनुसरले म्हणून. आपल्यालाही अमर व्हायचं असेल तर अनुसरे तो अमर झाला. संतांचं अनुसरण करा आणि शेवटी देवाचं अनुसरण करा. तो स्वतः म्हणतोय, या आलं तरी या रे लागे. किंवा गीतेत सुद्धा त्यानं सांगितलंय की नाही, सर्व धर्मान परित्यज्य माम एकम शरणम व्रज. मला एकट्याला शरण ये. आणि त्याला शरण गेलेला अमर होतो. गीतेमध्ये त्यानं स्वतः सांगितलंय, तेवी मी तया जैसे असती तैसिया कळीकाळ नोकुनिया घेतला पट्टा. कळीकाळाचा नाश करून त्याला अमर बनवण्याची हमी मी स्वतः घेतो. पण त्याच्याकरता त्यांनी काय केलं पाहिजे? देव देतो म्हणजे फुकट नाही देत, तो अगोदर घेतो मग देतो. आणि तुमच्याकडून जे घेतो तेच देतो, जे घेत नाही ते देत नाही. द्रौपदीला वस्त्र पुरवले, चिंदी घेतली होती आणि त्याच्या बदल्यात तेवढे वस्त्र दिले. म्हणून भगवंत ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. बरोबर ना समाधान बाबा? भगवंताचा स्वभाव आहे. तो म्हणतो मी तुम्हाला अमर करेल, पण त्याच्या अगोदर तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामि न चिरात पार्थ मय्या विशीत चेतसा. त्यांनी सांगितलं, मी मृत्यूरूपी संसार सागरातून त्याचा उद्धार करता होतो. तेषाम म्हणजे त्याचा उद्धार करता होतो. कुणाचा उद्धार करता होतो? शेवटच्या टोकात सांगितलं, मयी आवेशित चेतसाम. जो स्वतःचं चित्त माझ्यामध्ये आवेशित करतो त्याचा मी उद्धार करता होतो, कोणाचाही नाही. आणि म्हणून हे तू सर्व आणि कर्म आणि मयी संन्यस्य. तो अगोदर सांगतोय तुम्ही केलेलं कर्म मला समर्पित करा. मत्परा, मीच श्रेष्ठ आहे असा निश्चय करा बुद्धीचा. आणि शेवटी सांगितलं, अनन्य नैव योगेन माम ध्यायंत उपासते. अनन्य योगानं माझी उपासना करणं. असं जर तुम्ही केलं तर तेषाम त्यांचा मी मृत्यू संसार सागरातून उद्धार करता होतो. आणि कसा उद्धार करतो तो स्वतः सांगतो, विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. आणि त्या श्लोकाखालची पहिलीच ओवी बघा, हे तिसरं चरण आणि तेषामहम समुद्धरताच्या खालची पहिली ओवी. किंबहुना धनुर्धरा जो मातेची आहे उदरा तो मातेचा सोयरा की तुला पा. आई लेकराला विसंबत नाही तसा मीही माझ्या भक्तांना विसंबत नाही. ते कधी गर्भवास पाहत नाही, संसारापासून दूर होतात. विसंबेना माता बाळा तैसा लळा पाळावा. आणि तुकोबाराय म्हणतात, हे काय मी तुम्हाला सांगतोय असं नाही, याचा मला अनुभव आहे. शेवटचं चरण जाचे सता त्रिभुवाने जाचे
कधीदास विष्णू कधीदास सर्वांनी एकदा वरती हात करा प्रेमाने. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुकोबाराय म्हणतात त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झाली. या त्रिभुवनामध्ये त्यानं रक्षण केलं तर आपली सत्ता निर्माण होते. असा गोड अभंग सेवेकरता निवडला होता. आज कैलासवासी द्रौपदाबाई विश्वनाथ देशमाने यांना आपल्यातून जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धाप्रित्यर्थ ही कीर्तन सेवा होती. आमचे अंकित जी आणि अंकितचे बंधू ओमकार दादा आमच्या सिन्नरलाच असतात. तिथं ते व्यवसाय करतात. त्यांनाही धन्यवाद देतो. आज अनेक वारकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं अशक्य आहे, पण आमच्या अंकित दादाच्या प्रेमासाठी ही सगळी मंडळी इथं आलेली आहे. कुठंही सप्ताह असला परिसरामध्ये कीर्तनं असली की निस्पृहपणे अंकित त्या सप्ताहाला जातो, भेट देतो. आणि म्हणून ही सगळी मोठी मोठी मंडळी अंकितच्या प्रेमासाठी या ठिकाणी जमलेली वारकरी मंडळी, या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. वा. आमचा धनुभाऊ अंकित हे दोघंजण म्हणजे काकाचे आवडती मुलं आहेत.
देणेवाडीतले. काकांना सुद्धा राहवलं नाही. काकांचे गुडघे दुखत आहेत, पण तरी पण काका म्हटले आता आपल्याला जावंच लागेल. काकासुद्धा इथं आले. आपण सर्वच जण उपस्थित आहात. सर्वांच्या प्रती सद्भावना व्यक्त करतो. आदरणीय महाराज आहेत, आदरणीय आपल्या परिसराचं भूषण, वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपवृद्ध, हरिभक्तीपरायण, आडगाव टप्पा, बरोबर ना, सुखदेव महाराज मोरे. मोरे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. मोरे महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. आदरणीय हरिभक्तीपरायण सर्वच मंडळी. आता मला सगळेच माहिती, तुम्हाला पण मी माहिती आहे, पण आता वेळेअभावी तुम्हाला सगळ्यांना सार्वजनिक नमस्कार करतो. साऊंडवाले दादा आमचे गोकुळ महाराज याच गावचे भूमिपुत्र आहेत. तेही उत्तम कीर्तनकार आहेत. आपल्या गावचं तेही भविष्य आहे. अंकित महाराज आहेत, गौरव महाराज. आमच्या सिन्नर तालुक्याचे 2 रत्न, आदरणीय हरिभक्तीपरायण नागनाथजी महाराज गोरडे आणि आदरणीय वैभव महाराज आणि गौरव महाराज यांच्यासाठी टाळी वाजवा एकदा. आपल्याच गावचे भूमिपुत्र आमचे आत्माराम महाराज ढगे. आत्माराम महाराज एकदम सरळ गोंडस व्यक्तिमत्व. त्यांना पण धन्यवाद. त्यांना लवकर राग येत नाही आणि आलं तर एका टाईम उचलूनच टाकतात. मग ते लक्षात ठेवा, सिस्टीम आल्यावरही त्यांचा काट राहतो, हे का नाही. सिस्टीम जर चांगली नसली का सिस्टीमवालं मंडपाच्या मागं नेऊन कार्यक्रम करायचा, हा चोळीत पुढं आणायचा पुन्हा. चांगला नाही. आजचं काय विचारायचं, तुमचं कामच जोरात आहे. मीच सांगितलं होतं अंकितलं त्यांची सिस्टीम सांग म्हणून, चांगली आहे. आजचं सगळं जोरात आहे. नंतर नाराज होऊ नका फक्त तुम्ही, हे का नाही. आदरणीय आमचे महाराज, काय कुठले महाराज, माऊली महाराज आहेत. आपल्या परिसराचं भूषण बघा. वारकरी संप्रदायाचे आचार विचार संपन्न कीर्तनकार फार थोडे आहेत महाराज. आणि चांदवड तालुक्यात पाहिलं की आमच्या युवा पिढीमध्ये आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि आदर्श आदरणीय हरिभक्तीपरायण सभानाथ महाराज पगार. महाराज तुमच्या चरणी नतमस्तक होतो. मी खूप लहान आहे तुमच्यापेक्षा, तरी पण मला अशी विनोद करायची सवय. तुमच्याकडे पाहिल्यावर 2 गोष्टी मिळतात, एक समाधान आणि दुसरं पगार. पगाराशिवाय समाधान होतच नाही, म्हणून तुम्हाला धन्यवाद. म्हणून समाधानला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, सॅटिस्फाईड, आणि पगाराला सॅलरी म्हणतात, म्हणून सॅटिस्फाईड महाराज पगार सॅलरी. या 2ही गोष्टी तुमच्याकडून मिळतात. तुम्हाला धन्यवाद. आदरणीय आमच्या चिंचोली गुरुचे मामा आहेत यांचे, आहे का नाही, वाघ का तुम्ही, बोराडे, तुम्हाला धन्यवाद. सर्वच आपले कैलास बाबा ढगे, मोठी परंपरा आहे. कैलास महाराज सर मामाच आहे आमच्या अंकित दादाचे. कैलास महाराजांनी देखील या कुटुंबाला उभं केलेलं आहे. शैलेंद्र दादा वारल्यानंतर कैलास महाराजांकडे शिकायला होती सगळी मंडळी. आदरणीय महाराज मंडळी, तुम्ही सर्वजण, सर्वांच्या चरणी, शंकर नाना तुम्हाला पण धन्यवाद. सर्वच जण, धनुदादा, मृदुंगाचार्यासाठी टाळी वाजवा एकदा. काय पॉकवा वाजवला महाराज, वा. कुठले महाराज तुम्ही, वाशीचे, वाशिम, अकोला, वा वा महाराज. वारकरी संप्रदाय किती मोठा आहे. आणि आपल्या त्र्यंबकला शिक्षण घेत आहेत महाराज आकाश महाराज. आडनाव काय तुमचं, काला पहाड पाड, ठीक आहे. काय आडनावाचं काय एवढं, काय कसं काय असू द्या, काय तुमच्या आडनावात काला आहे. माझ्याकडे पाहिलं लोक म्हणतात काय काला झाला, नाही का नाही, ठीक आहे, असं हरकत नाही. तुम्हाला धन्यवाद आकाश महाराज, तुम्हाला पण धन्यवाद. माता भगिनी, पुरुष बांधव आणि आपले, काय तुमचं नाव, हे काय, मराठी वक्ता काय म्हणतात त्याला, यूट्यूब चॅनल, तुम्हाला पण धन्यवाद देतो. आणि आपले मोरया साऊंड सिस्टीमचे, तुमचं नाव काय हो, विकास दादा, तुम्हाला पण धन्यवाद. विकास दादा, तुम्हाला प्रगती हो, तुमची प्रगती हो अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि सर्वांच्या चरणी जे तांगडीहून पण मंडळी आलेले आहेत त्यांनाही धन्यवाद देतो. सगळ्यांना धन्यवाद देऊन या ठिकाणी थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.